सन्मित्र मात्रे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक घेऊन यावेळी आपण पाहतोय थळ संघाकडनं पवन कोंडाजी। निखिल दादा, मग पवन कोंडाजीचा जर विचार केला आपण तर तो एक या अलिबाग परिसरामधील उगवता सितारा आहे आश्रयाला। आणि काय ना, हेच आहे अलिबाग क्रिकेटचं भविष्य मित्रांनो। कारण का पवन कोंडाजी कशासाठी ओळखला जातो तर पवन कोंडाजी यासाठी ओळखला जातो। पवन कोंडाजी कशासाठी प्रसिद्ध आहे तर पवन कोंडाजी त्याच्याकडे असलेल्या गतीसाठी प्रसिद्ध आहे। मैदानाच्या वरती गोलंदाजी करत असताना गती, नियंत्रण सर्व काही दाखवलं जात आहे। आणि प्रामुख्याचा फलंदाज प्रशांत जायनाकवा बॅक टू द पॅव्हेलियन डीजे। नक्कीच आपण पाहतोय प्रामुख्याचा फलंदाज बाद होत असताना प्रशांतची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज पुढे सरसावेल। संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन सुयश। नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडलाय, दुसरा चेंडू आपण पाहतोय फुलर लेनचा टाकलाय, त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न होता। पुढे सरसावलेला पॉपिंग क्रीजच्या पुढे आलेला प्रशांत जायनाकवा, तदनंतर त्याच्यासाठी थोडीशी कठीण परिस्थिती आली। आपण पाहिलं पवनने चेंडू उचलला, यष्ट्यांवरती फेकला, तोपर्यंत जोपर्यंत वेळ होता ना पवनला चेंडू फेकण्यात, तिथे मात्र प्रशांत अपयशी ठरला आणि त्याला रनआउट स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागलं। फलंदाजी करण्यासाठी कोण येतोय तर मला वाटते नक्कीच मागील मॅच मधील हिरो, मॅन ऑफ द मॅचचा हकदार तेजस काटकरला पुढे सरसावलं जातंय। पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, या चेंडूवरती कोणताही मोठा फटका येत नाही। आपण पाहतोय फलंदाज अर्थातच तेजस याला बांधून ठेवलं जातंय। तेजस हे नाव अर्थातच जय बजरंग तळेखार या संघाकडून घेतलं जातं। प्रामुख्याचा फलंदाज म्हणून आज फलंदाजी करून स्वतःला सिद्ध करावं लागेल, काय म्हणशील? नक्की पवनकडे जी स्ट्रेंथ आहे, पवनकडे जो टप्पा आहे, त्यामुळे कुठेतरी चारी मुंड्या चीत यावेळी फलंदाज होतात। यावेळचा पंचांचा की सुयश अंबाबाईचं वारं पंचांच्या अंगात भरलंय की काय? मैदानाच्या वरती प्रश्न विचारला जातोय। अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू, येस। यावेळचा फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू खाली पोहोचलाय, झालाय झेल। फलंदाज क्रमांक दुसरा परतेल। मुंबईची केळी वाली आहे तर आपले हॅरी सर नक्कीच मित्रांनो पंचगिरी आवडली असेल, डान्स आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे हॅरी सरांसाठी। अलिबागकरांचा आवाज आपण पाहतोय, ऐकायला मिळतोय। एक चांगला डान्स, काय म्हणशील सुयश? मैदानाच्या मध्ये हॅरी सर आपण पाहतोय चांगली पंचगिरी निभवत आहेत आजच्या रात्रीमध्ये। नक्कीच हॅरी सरांना पाहिलं की बिली बाउंडिंग सरांची आठवण येते। प्रथमतः क्रिकेटमध्ये ज्यांनी आपला रोहन पाटील जरूर मैदानामध्ये येतोय, परंतु ज्या पद्धतीने बिली बाउंडिंग सरांनी यावेळी सुरुवात केली होती क्रिकेटमध्ये, तदनंतर आपण जर पाहिलं तर प्रत्येक पंचांच्या माध्यमातून किंवा जे काही असे निवडलेले पंच आहेत ना, त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा मैदानामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम यावेळी हॅरी सरांच्या माध्यमातून सुद्धा या मैदानावरती होत आहे। अर्थातच आमदारांच्या माध्यमातून दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणून हॅरी सरांना सुद्धा मानलं जाईल। निखिल दादा, पुढील चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू लॉंग मिड ऑफच्या क्षेत्रापर्यंत चेंडूला खेळून काढलं जाते। एक धाव घेतली जाते चोरट्या स्वरूपाची। पवन कोंडाजीची गोलंदाजी आपण मैदानाच्या वरती क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो पाहतोय। अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये जर गोलंदाजाचा विचार केलात ना तर टॉप 10 गोलंदाजामध्ये या गोलंदाजाचं नाव का घेतलं जातं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज क्रिकेटच्या पटलावरती पाहायला नाही तर अनुभवायला मिळते मित्रांनो। पवन कोंडाजी ऑन फायर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण का धावफलकावरती एक नजर टाकली ना तर तिथे पहिल्या षटक जे प्रगतीपथावरती असताना 2 लॉस ऑफ 2 असं चित्र पाहायला मिळतंय। नक्की संघर्ष की राह जितना ज्यादा अंधेरी होती है, सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है। यावेळचा फटका जाईल सरळ बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीचा।
थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू हॅरिस सर. यावेळी वेगळ्या अंदाजात वेगळ्या शैलीनुसार यावेळी चौकाचं रूपांतर इथे दाखवलं मैदानावरती. चौकार आले निकित दादा, आपण पाहिलं तर उलट्या हाताने खेळलेला हा फटका 4 धावा देऊन चाललाय. माफ करा सर, सरळ हाताने आडव्या हाताने खेळलेला फटका यावेळी सन्मित्रच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र आता आपण पाहतोय पुढे सरसावली आहे जरूर. नक्कीच आपण पाहतोय धावफलकावरती 6 लॉस ऑफ 2 असं चित्र आमच्या स्टॅटिस्टिशियन धरणे गुरुजींच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सांगितलं जात आहे. काय तर 30व्या 11 वर्सोली हा संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना फलंदाजी करून दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. सन्मित्र मात्रे आपण पाहतोय तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सन्मित्रची साथ देण्यासाठी रोशनला पुढे सरसावलं जात आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटकाची हाताळणी करण्यासाठी गोलंदाजाचा विचार केला तर निनाद पाटील पुढे येतोय. आपण ऑनस्क्रीन पाहू शकता. निनादला देखील गतीसाठी ओळखलं जातो, चांगली गोलंदाजी करण्यासाठी देखील निनादला ओळखलं जातं. निनाद आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आज क्रिकेटच्या पटलावरती करणार का? जरूर. ज्या पद्धतीने पवनने संघर्ष केलाय ना निखिल दादा, प्रत्येक खेळाडूने त्याला पाहिलंय. प्रत्येक मैदानावरती तो संघर्ष करत होता. त्याच्या गोलंदाजी विरुद्ध कधी जास्त धावा येत होत्या, परंतु त्या संघर्षातून तयार झालेला हा गोलंदाज आहे. परंतु निनाद आलाय, निनादला सुद्धा चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच घाम गाळावा लागेल आज मैदानाच्या वरती. जिथे आपण पाहतोय असं म्हटलं जातं की शांततेच्या काळात जास्त घाम गाळलात तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. पहिलं सत्र चालू आहे आणि हाच तो शांततेचा काळ आहे दोन्ही संघांसाठी. प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा आज मैदानाच्या वरती करून दाखवावी लागेल. स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर प्रयत्न करावे लागतील. या वेळचा फटका ऑन साइड वरती, फ्लिक ऑफ द रिस्ट. क्षेत्ररक्षक तैनात आहे ऑन साइड वरती. चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल. एक धाव मात्र तिथे मिळते. विनोद वाटकरेने आज ज्या आपल्या संघाला लीड केलंय ना, पाहण्यासारखं आहे. पहिल्या सामन्यात सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी की चमकदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं 30व्या 11 वर्सोली संघाने चांगली कामगिरी केली आहे. परंतु आता या मैदानावरती खेळत असताना आपण जर पाहिलं ना तर दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधारांकडे तितकाच माइंड गेम आहे. ते मैदानावरती खेळत असताना प्रत्येक चेंडूवरती कशा रीतीने फिल्डिंग लावायची आहे, कशा रीतीने चेंडू गोलंदाजाने टाकला पाहिजे, सर्व काही ओळखतात. मग फलंदाजाचं फुटवर्क, फलंदाज कशा रीतीने फटके खेळतोय हे सर्व काही त्यांनी जाणलंय. समोर तितकाच घातक फलंदाज सन्मित्र मात्रे आहे आणि त्याच्या विरुद्धात गोलंदाजी करावी लागेल यावेळी निनादला. स्विच आपण पाहतोय सुयश मैदानाच्या वरती जिथे एका धावेची पूर्तता केली जाते. फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान दाखवलं जातंय. काय तर उच्च दर्जाची गोलंदाजी. अलिबाग टेनिस क्रिकेट मधील गोलंदाजीचा क्लास काय असतो ना हा दाखवला जातोय. पंचांकडून इशारा येतोय अर्थातच तिसऱ्या पंचांसाठी बीमर चेंडूसाठी. तिसरे पंचांना विनंती असेल हा चेंडू बीमर आहे की नाही चेक करायचा आणि लगेच मैदानाच्या वरती इशारा पोचवायचा आहे. आपण दोन्ही संघाचा सुयश विचार करूया. जिथे आपण पाहतोय नाण्याच्या एका बाजूला 30व्या 11 वर्सोली तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आरसी ग्रुप थळ. अर्थातच काय तर नाण्याच्या एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच मुख्य व्यासपीठाच्या मागे विनंती असेल की जे आपण पाहतोय अनसोल्ड खेळाडू आहेत यानंतरचा सामना खेळवला जाईल त्या सर्व 24 खेळाडूंनी सर्व खेळाडूंनी व्यासपीठाच्या मागे उपस्थित राहायचं. नक्कीच सर्व अनसोल्ड खेळाडूंनी व्यासपीठाच्या मागे टी शर्ट आपलं घेण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे आणि आपला मोबाईल घेऊन अर्थातच आपला QR कोड घेऊन उपस्थित व्हायचा आहे. कारण का आम्हाला तुमचे पैसे रिटर्न करायचे आहेत. आणि नक्कीच हे कार्य अर्थातच दमदार नाही फक्त तर कार्यशील, कार्यनिष्ठ, कार्य जबाबदार, तडफदार, कार्य तत्पर, सेवानिष्ठ आमदार आपण म्हणूया त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. आणि कोणती अडचण असेल तर अंकुश पाटील यांच्याशी संपर्क करायचा आहे. मैदानाच्या वरती इशारा सांगितला जातोय. फेअर डिलिव्हरी.
यावेळी या चेंडूवरती आपण पाहतोय उलट्या हाताने स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू मागे तिथे आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षक म्हणून अडथळा निर्माण झाला. चेंडू अडवला, एक सिंगल मिळाली. जर हाताला चेंडू लागला नसता तर कदाचित चौकारासाठी सुद्धा गेला असता, परंतु इथे मात्र आपण पाहतोय ना एक सिंगल मात्र घेतली आहे. निनादची गोलंदाजी आपण पाहतोय, प्रत्येक चेंडूवरती तो व्हेरिएशन करतोय आणि व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. यावेळचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकायचा होता, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर टाकलाय आणि चेंडू मात्र पंचांनी इथे वाईट घोषिवलाय. सुयश, वाईट हा चेंडू वाईटच असतो असं म्हटलं जातं, कारण का या चेंडूवरती गोलंदाजाला पुनश्च एकदा प्रयत्न करावे लागतात. हा चेंडू पुनश्च एकदा फेकावा लागतो. या चेंडूवरती एक धाव टिपली जाते धाव फलकावरती. असं सर्व काही या चेंडूवरती घडत असतं आणि तोच चेंडू मैदानाच्या वरती पडत असताना नक्की, पण तितकंच लक्ष सुद्धा द्यावं लागेल, कारण या वाईट स्वरूपातल्या धावा येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये थोड्याशा डोकीदुखी ठरणारा सुद्धा ठरतील. स्कोरबोर्डवरती 10 धावा लागल्यात. यावेळचा मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याला चकून जाईल सरळ सीमा रेखा पार. षटकार. नक्कीच मागील चेंडूवरती मोठा फटका आला होता, जिथे आपला संघ अडचणीत सापडला होता. 30व्या वर्सुली हा संघ, तिथे आपण पाहतोय रोशन आणि सन्मित्रच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. 16 लॉस ऑफ 2 विकेट्स असं चित्र धावफलकावरती पाहायला मिळते. सुयश, स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय ना निखिल दादा, 16 धावा लागल्यात, 2 फलंदाज बाद झाल्यात. मैदानामध्ये काही घडलंय मला याचं फरक पडत नाहीये. मला आपल्या संघासाठी धावा बनवायच्या आहेत आणि त्या बनवेन. या वेळचा सुद्धा फटका जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. तब्बल 175वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कौतुक धरणे सरांचं देखील करावं लागेल. आणि सुयश, असं म्हटलं जातं की प्रशंसा कर्तृत्वाची होत असते, नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते. आज आपण पाहतोय कर्तृत्व करून दाखवावं लागेल आणि तीच जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती रोहन आणि सन्मित्र यांनी स्वीकारलेली आहे. नक्की, रोहन सुद्धा यावेळी सांगतोय ते हिंदी सिनेमामध्ये एक डायलॉग फेमस होता ना, क्या लगता था लोटेंगे नहीं जब तक नक्कीच तोडेंगे नहीं. नक्की आपण ते इथे म्हटलं तरी चालेल, कारण तशा प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. नक्कीच आपण वळूया व्यासपीठावरती. धनंजय सर आपल्या समवेत उपस्थित असतील. एका छोट्या इंटरव्ह्यू साठी ते आपल्या सोबत जोडले जातील. येस, ओव्हर टू धनंजय. धन्यवाद ताई. आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत, पण माझ्याबरोबर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आणि गटनेता रायगड सभासदाच्या वेलकम मॅडम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि स्वतः आपण अर्धांगणी आहेत आदरणीय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या. ताई, कसं वाटतंय वहिनी, आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी काम करत आहेत आणि खास करून मला आत्ताच कळलं की बचत गटच्या माध्यमातून आपण अनेक महिलांना आपण रोजगार दिलेला आहे. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना व सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी दमदार आमदार आमचे महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून हे जे या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत त्याबद्दल खरंच, आणि बघण्यासाठी सुद्धा मी आज तिसरा दिवस मी आज आली आणि पहिल्या दिवशी आली. खूपच छान असे आणि सुंदर असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देते. ताई, एक दुसरा प्रश्न असा आहे की भाग्यलक्ष्मी करून एक नवीन योजना आहे भारतीय देशाची, आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांची एक नवीन योजना येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक जी गृहिणी आहे तिला 10,000 रुपये देण्यात येतील बचत गटच्या माध्यमातून. प्रत्येक घरामध्ये ज्या महिलांमध्ये स्किल असेल, म्हणजे सिलाई मशीन चालवण्यामध्ये असेल किंवा चक्की चालवण्यामध्ये, अनेक कामामध्ये, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आपल्या या परिसरामध्ये अनेक अशा महिला आहेत ज्यांना रोजगाराची खरोखर गरज आहे. नाही, नक्कीच मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे मागील 5 वर्षात. तर शासनाकडून महिलांसाठी, म्हणजे महिला संसार करता करता स्वावलंबी व्हाव्या, कारण ज्या उच्च शिक्षित असतात त्या
चांगल्या चांगल्या पदावर व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्ताने काम करत असतात. पण ज्या काही कमी शिकलेल्या महिला आहेत त्यांच्या हाताला संसार प्रपंच सांभाळून काहीतरी काम मिळावं आणि त्या स्वावलंबी असाव्या यासाठी शासनाचं ध्येय धोरण आहे. मग त्या बचत गटांच्या माध्यमातून त्या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतं. उदाहरणार्थ एखादा बचत गट एकत्रित येऊन एखादा छोटासा लघुउद्योग करण्यासाठी मग त्या घरघंटी दळण्याचा व्यवसाय किंवा कांडप मशीन म्हणजे मसाले पिसण्याचं यंत्र किंवा आता नवीन निघालेलं आहे ते शेवया मशीन की घरच्या घरी त्या शेवया तयार करून त्या सेल करण्यात येतात. त्याचप्रमाणे शिलाई मशीन अनेक अनेक असे उत्तमात उत्तम आणि सुंदर असे व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून महिलांना प्रोत्साहन दिलं जातं. त्याचनंतर ताई असं आहे की एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे की आपण अलिबागमध्ये पर्यटनासाठी येतो त्या टायमाला सुरक्षिततेच्या माध्यमातून पोलीस नेहमी सक्रिय असतातच. पण दुसरी गोष्ट असं आहे की आपण लांब लांब ठिकाणी आपण हॉस्पिटलाइज करावं लागतं नागरिकांना. त्यासाठी हॉस्पिटलसाठी काही सुविधा असेल का, खास करून नर्सिंग होम करून घेऊन, कारण बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत. नाही, खरंच सांगते, मी स्वतः एक आमदार पत्नी म्हणून सांगते. मी मागच्या वर्षीच या आमदार साहेबांना सूचित केलेलं की महिलांमध्ये जास्तीत जास्त कॅन्सरसारखा एक असाध्य आजार हा जास्तीत जास्त डोकं वर करायला लागलेला आहे. आज जर पाहिलं तर दिवसागणित अनेक ते रुग्ण सापडत आहेत. महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आहे. मग तो गर्भपिशवीचा असो, ब्रेस्ट कॅन्सर असो, अनेक. पण त्याच्यासाठी मी मागच्या वेळेला आमदार साहेबांकडे मी वैयक्तिक जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक प्रस्ताव दिला होता की तुम्ही मंत्रालयामध्ये हा विषय मांडा अधिवेशनामध्ये की शासनाची जी गव्हर्नमेंट कॉलनीची आमच्या अलिबागची जागा रिक्त आहे तिथे सुंदर असं महिलांसाठी एक स्पेसिफिक असं एक रुग्णालय पाहिजे की फक्त ह्या आजारासाठी ते सर्वतोपरी सुसज्ज अशा या इन्स्ट्रुमेंटसहित ते या ठिकाणी पाहिजे. कारण आज जर पाहिलं तर साधं गर्भपिशवीचं निदान करायचं झालं तरीसुद्धा काही वेळेस अतिशय मुंबईपासून धावायला लागतं. आता कॅन्सरसारख्या ट्रीटमेंट ह्या टाटालाच होतात किंवा खारघरला आता नव्याने. पण त्याच जर माझ्या अलिबागमध्ये मिळाल्या तर अतिशय उत्तम होईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छिते. क्या बात आहे ताई, खूप तुम्ही अनुभवी आहात, तुम्हाला खूप चांगलं म्हणजे खरोखर खूप नॉलेज आहे. असं वाटतंय की जणू काही तुम्हीच या परिसराला लीड करत आहेत. आणि बोलते ना की हर सफल इंसान के पीछे एक महिला का हात होता है. आणि आपण आदरणीय महेंद्र दळवी साहेब ज्या पद्धतीने काम करतायत, अजून काय करतायत आणि त्यांचं जे एनर्जी आहे ही कुठून येते, म्हणजे खानपान वगैरे आहे आणि तुम्ही कशा प्रकारे हँडल करता, कारण आपण एक गृहिणीसुद्धा आहात. 100% नाही, त्यांचा मुळातच तो स्वभाव तसा आहे पहिल्यापासून. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर ते पहिले ग्रामपंचायत सदस्य होते आणि त्यावेळेस म्हणजे 1993च्या अगोदर 92पासून ते माथाडी कामगारांचं नेतृत्व करत होते आरसेपच्या माध्यमातून. त्यामुळे त्यांच्यामध्ये हा गुण त्यावेळेस अशी परिस्थिती होती की माथाडी कामगार रोजंदारीसाठी आरसेप कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून येत होता आणि तिथे काही वेळेस हा त्यांच्यावर स्थानिक लेवलला अन्याय व्हायचा, मग कुठे मारझोड. पण त्यावेळेस आम्ही बघितलं की मी सुद्धा होते 93 नंतर मी त्यांच्या सहवासात आल्यानंतर पाहिलं की अन्यायाविरुद्ध कुठंतरी उभं राहणं आणि संघर्ष करणं हा मुळात त्यांच्यात हा गुण आहे आणि त्याच्यामुळे ते पुढे पुढे येत राहिले. नक्कीच तुमच्या सर्व मुलं सर्व या ठिकाणी आहे, जुई या ठिकाणी आहे, त्यानंतर मी काल अदितीला पाहिलं, त्यानंतर अभिराजला पाहिलं. यांच्याबद्दल काय सांगाल, कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने नेतृत्व करणारे सर्व युवा मंडळी आम्हाला मिळाली आहेत. नाही, ते कसं अनावधानानं येतच ते, कारण रोजचं घरात तेच. आज तुम्ही जर आमच्या घरात पाहिलं तर आमच्या घरात 24 तास कार्यकर्ते, अनेक प्रश्न असतात. आमदार साहेब त्यांच्या प्रश्नांना उत्तर, त्यांचं समाधान करण्याचं प्रामुख्यानं प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आमच्या जर घरी वैयक्तिक पाहिलं तर ऑफिस नाहीत, घरातच ऑफिस आहे. त्याच्यामुळे 24 तास कार्यकर्ते, राजकारण आणि आमदार साहेब, आणि ते आम्हाला रोज बघून आम्हाला ती सवय झालेली आहे. नक्कीच आम्ही ज्या पद्धतीने महासाहेबांना पाहत होतो, बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी, कारण एखादा कुठला व्यक्ती आपल्याला भेटायला येतो लांबून गावानं, आपण त्यांना जेवून दिवल्याशिवाय सोडत नाही. कारण मी पाहतो ना एवढा मोठा राजवाडा या ठिकाणी आहेत. मी आलो असं बघायला ना, मला असं वाटलं की मला आमदारसाहेबचं घर आहे, तर मी बघितलं एवढा मोठा पॅलेस या ठिकाणी बघून मी स्वतः जग झालं. आपण कशा पद्धतीने हँडल करता, कमीत कमी तब्बल रोज माझ्या मते असं वाटतं की 1000 एक लोक तर येत असेल ताई. 100 हो, हजारो लोक येतात.
प्रत्येक आता त्यांचं आमदारकीचं जे कार्यक्षेत्र आहे अलिबाग, मुरुड आणि रोहा, त्याच्याही पलीकडे जाऊन मला तर असं वाटते की कर्जत, खालापूर म्हणजे टोटल रायगडचे कार्यकर्ते जे काही ते प्रत्येकजण या ना त्या कारणास्तव आमदार साहेबांना नक्कीच भेटाल, विविध क्षेत्रातील सुद्धा. म्हणजे जर आता तुम्ही क्रीडाच्या क्षेत्रातलं पाहिलं तर त्यांचं योगदान भरीव आहे की आता आपल्या ग्रामीण भागामध्ये जे काही आपले क्रीडा क्षेत्रातले हे आहेत युवक, त्याचप्रमाणे कबड्डी असो इतर त्याच्याबरोबरच सुद्धा सांस्कृतिकमध्ये सुद्धा आणि हरिभक्त पारायण वगैरे. आता माझ्या थळमध्ये दत्त टेकडी आहे, तिथे प्रतिवर्षी 10 दिवसाचा हवपचा कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमाला जी काही सगळी व्यवस्था असते ते सगळे त्यांचे आमदार साहेबांच्या माध्यमातून ते सगळं केलं जातं. म्हणजे राजकारण, समाजकारण सगळ्या क्षेत्रामध्ये आमदार साहेबांचं योगदान नक्कीच आहे. नक्कीच कला क्रीडा शैक्षणिकच्या माध्यमातून ते काम करत आहेत. ताई, मी आता या टुर्नामेंट पाहिलं, एक महिला होती या ठिकाणी संघामध्ये जी नेतृत्व करत आहे, बहुतेक पिंट्या गायकवाड या संघाची ती नेतृत्व करते. ताई, बरं वाटते कारण अशा टायमाला एखादी महिला जेव्हा येते आणि मैदानामध्ये उभी राहून ती काम करते तर बरं वाटतं. ताई, धन्यवाद आपण या ठिकाणी आम्हाला माहिती दिल्याबद्दल. खरोखर तुम्हाला खूप अनुभव आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपला अनुभव शेअर केला, त्याबद्दल धन्यवाद ताई, खरोबर धन्यवाद. मी वळूया थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ. धन्यवाद. आपण पाहतोय आता थोड्याच वेळामध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अर्थात सिद्धेश लाड यांचं स्वागत होत आहे या स्पर्धेसाठी. प्रशांत सर. निश्चित अगदी थोड्याच वेळात रणजीमध्ये खूप चांगला दाबा दाबा केला. IPL करता मुंबई इंडियन्ससाठी त्याला संधी मिळाली होती आणि असे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ऑलराऊंडर आहेत. ऑपरेक गोलंदाजी आणि त्याचबरोबर राईट हँडेड बॅट्समन म्हणून त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. सिद्धेश लाड यांचं अगदी थोड्याच वेळात आगमन होईल. दिनेश लाड यांचे सुपुत्र आहेत भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांचे जे कोच आहेत त्यांचे सुपुत्र सिद्धेश लाड यांचं आगमन होणार. प्रत्येक दिवशी आपण बघितलं देखील या स्पर्धेच्या दरम्यान राजकीय सामाजिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व या मंचावरती येत असतात आणि आज देखील आपण बघितलं या स्पर्धेची जी खासियत आहे, दमदार आमदार प्रीमियर लीगची जी खासियत आहे, त्याच पद्धतीनं आज क्रीडा जगतामधील एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या या मंचाशी जोडलं जाणार आहे. नक्कीच प्रत्येक दिवशी काहीतरी नव्यानं करायचा प्रयत्न केला जातोय एक आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्ही अनुभवताय ती म्हणजेच रायगडच्या विपक्ष ठाणे हा सामना देखील आपल्याला एक प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल मैदानाच्या मध्ये, जिथे आजच्या दिवसामध्ये माननीय श्री सिद्धेश लाड यांचं स्वागत होईल थोड्याच वेळामध्ये. आणि ते दाखल देखील झालेत, अलिबागमध्ये दाखल झालेत. आपले आयोजक आता त्यांना स्वागतासाठी म्हणजे रिसिव्ह करण्याकरता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यावेळेला खूप चांगला फटका ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव मिळेल, एकेरीनं धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ते एकूण आपण बघितलं तर 32 धाबा 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सन्मित्र मात्रे आपण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज सन्मित्रच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय नौख्याने, तो म्हणजेच अजिंक्य म्हात्रे. अजिंक्य आणि सन्मित्र अशी जोडी अर्थातच थळगावाला दोन्ही खेळाडू बिलॉंग्स करतात. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज आशुतोष, म्हणजेच काय तर थळच्या विरोधात थळ असं एक शीतयुद्ध मैदानाच्या वरती पाहायला मिळतंय. एक चांगलं क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळते. धावफलकावरती विचार केलात, नजर टाकली ऑन स्क्रीन 32 लॉस ऑफ 3 विकेट्स असं चित्र. षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या रिजन पर्यंत क्षेत्ररक्षक ते तैनात होता, फेकी करेल तिथपर्यंत एकाच धावेची आपल्याला पाहायला मिळते भर धावफलकावरती झालेली, जिथे आपण पाहतोय 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 33 धावा लिहिल्या जातात. काय तर चांगल्या दर्जाची फलंदाजी, चांगल्या दर्जाची गोलंदाजी आज आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती प्रशांत सर पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण पाहतोय धावफलकावरती 3 लॉस ऑफ 3 विकेट्स असं चित्र. आणि जिथे आपण पाहतोय षटकातील तिसरा चेंडू, तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू, काय आपण पाहतोय एक नक्कीच मैदानाच्या वरती ऑन स्क्रीन एक डावखुऱ्या त्याचा फलंदाजासाठी हा स्विंग अँड मिस स्वरूपाचा चेंडू फेकला जातोय, जिथे या चेंडूवरती काळानं 0 लिहिला होता असं म्हणावं लागेल, कारण का या चेंडूवरती मोठा फटका येत नाही. तंत्रशुद्ध स्वरूपाची आज गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय, खूप चांगली गोलंदाजी, वेगावरती स्वार होऊन चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकता गोलंदाज आशुतोष, आणि ते करून दाखवले अप्रतिम. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आलेत. येस गतीचा वापर केला जातोय, चेंडूला उडवलं जाते, चेंडू चाला बॅकवर्ड रिजन मध्ये विनोद वाटकरे करणार नाही चूक कोणतीही, फलंदाज बाद जाईल तंबूच्या आश्रयाला. डीजे 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आदरणीय आपल्यामध्ये आजचे चीफ गेस्ट
गोवा रणजीचे शेवटचा खेळाडू चेंडू असेल. एकच चेंडू शिल्लक आहे. तर टाकून घ्या फटाफट, कारण इथे साहेब आलेले आहेत म्हणून सांगतो तुम्हाला. आइए फटाफट चालू करा मॅच प्लीज. सामना लगेच सुरू करा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 33 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येस येस, शेवटचा चेंडू राहिलेल्या पंचांना देखील विनंती असेल कुठेतरी आमचा देखील हाच एक प्रयत्न आहे की वेळ वाचवायचा. कारण का असं प्रशांत सर म्हटलं जातं की आज तुम्ही वेळ वाचवलात तर उद्या वेळ तुम्हाला वाचवू शकते. जितका पैसा तुम्ही कमवलाय ना तितकंच महत्त्व असतं की पैसा किती वाचवलेला आहे. आयुष्यामध्ये वेळ देखील वाचवता आली पाहिजे. अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये आपण म्हणतो की टाइम इज मनी. आणि याच दरम्यान आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता सिद्धेश लाड यावेळेला प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत. त्यांचं शुभागमन होते. त्यांच्याबरोबर यावेळेला स्पर्धेचे शिल्पकार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब. यावेळेला अप्रतिम फटका सजवलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल का? चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला झेल. बॅटरचा संपलाय खेळ. धपलका धाबा 33-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु याच दरम्यान आपण यावेळेला पाहू शकता या ठिकाणी सिद्धेश लाड थँक्यू शुभागमन होते. थँक्यू प्रसाद, धन्यवाद आडवणे. आपल्यामध्ये येतात आहेत सर्व सुप्रसिद्ध खेळाडू आपण पाहतोय. रणजी ट्रॉफी, मुंबई इंडियन्स, त्यानंतर बोरोली क्रीडा क्षेत्रातील खेळाडू ज्याने अनेक वर्ष अंडर-19, अंडर-16, अंडर-25, त्यानंतर IPL, त्यानंतर रणजीपट्टू मुंबई, त्यानंतर आता जर पाहिलं गेलं ना तर गोवा संघातून. वेलकम सिद्धेश दिनेश लाड या ठिकाणी त्यांचं आगमन होतं. आम्हाला खूप आनंद होतोय सिद्धेश भाऊ आपण या ठिकाणी आलात. खास करून जर पाहिलं गेलं ना तर दिनेश लाड सर हे रोहित शर्माचे कोच आहेत ज्याने अनेक खेळाडू घडवले. जर पाहिलं गेलं तर शार्दुल ठाकूर, रोहित शर्मा, पूनम राऊत, सिद्धेश लाड, हरमीत सिंग असे अनेक खेळाडू ज्यांनी बनवले त्यांचे पुत्र आपल्यामध्ये येत आहे. आदरणीय सिद्धेश एक लेदर बॉलचा खूप जबरदस्त आउटस्टँडिंग खेळाडू. त्याची फिजिक खूप जबरदस्त आहे आणि आम्हाला आवडणारा खेळाडू आणि आम्हाला अभिमान होतो की आमचा बोरलीचा खेळाडू सिद्धेश लाड आमच्यामध्ये येतोय. आम्हाला आनंद होतो की आज या कार्यक्रमाचा तो प्रमुख पाहुणा होतोय. असंच नेहमी शिखरावरती पोहोचावा आमची मनोकामना. वेलकम आदरणीय दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांची ही स्पर्धा आयोजन खूप जबरदस्त. सिद्धेश भाई हे पहिल्यांदा तलवार मैदान तयार केलेलं आहे ज्या ठिकाणी येणाऱ्या 12 तारखेला तर बॉल क्रिकेट सुद्धा खेळलं जाणार आहे. अनेक खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत कारण ग्रामीण क्रिकेटला खूप मोठं वाव मिळावी म्हणून स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. आणि आपण या ठिकाणी आलात, फटाक्याची आतिषबाजी पाहतात. खरोखर आउटस्टँडिंग मुवमेंट आहे आणि प्रत्येक युवाला तुमची एनर्जी, तुमचं जे ज्ञान आहे, तुमचं जे क्रिकेटचं स्किल हे नक्कीच ऐकायला मिळेल आणि पाहायला मिळेल. आपण वळूया आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत. टाळ्यांचा गरजाने आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. खरोखर सिद्धेश लाड साहेब आपल्यामध्ये येत आहेत. तर राजाभाई सुद्धा या ठिकाणी आहेत, गोंधळी साहेब सुद्धा आहेत. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सिद्धेश यांचं स्वागत होत आहे. खरोखर बोरोली म्हटलं ना तर ही एक कला नगरी आहे, पण सिद्धेश या ठिकाणी पण खूप मोठे मोठे खेळाडू आहेत ज्यांनी रायगडाला एक नवीन नाव दिलंय. स्वतः आदरणीय महेंद्र शेठ सुद्धा हे बैलगाडीचे खूप मोठे खेळाडू आहेत. हे एक टायमाला बैलगाडी स्वतः चालवायचे, पण आज मात्र क्रिकेटच्या रिंगणामध्ये खूप त्यांचं काम पाहायला मिळत आहे. आपण बघतो या ठिकाणी सिद्धेश भाऊ या ठिकाणी आहेत. आपण वळूया थेट प्रशांत आदवणेकडे. ठीक निश्चितच या ठिकाणी सिद्धेश लाड यांचं शुभागमन होतं आहे. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त दिनेश लाड यांचे सुपुत्र रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर सारखे खेळाडू त्यांनी घडवले. आणि आज आपण बघितलं तर एकूण फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 67 मॅचेस, 4247 धाबा ज्यांनी कुठल्या. आणि विशेष करून IPLचा जेव्हा डेब्यू झाला होता 2018मध्ये, 2019मध्ये त्यांनी किंग 11 पंजाब विरुद्ध पहिल्या चुंडवरती एक पहिला मोठा फटका षटकार ठोठावला होता. आज त्यांचं आगमन होत आहे. सिद्धेश लाड आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. दमदार आमदार प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य मंचावरती या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. हम आपका दिल के गहरे से स्वागत करते हैं. नक्कीच आणखीन एक आज भाग्याचा दिवस आणि ही स्पर्धा उंचीवर नेण्यासाठी आमदार साहेबांकडून करण्यात येत असलेले प्रयत्न, MD फाउंडेशनची संपूर्ण टीम, सन्माननीय अभिराज दादा या ठिकाणी मी विनंती करतोय दीप प्रज्वलन करायचंय आणि त्याचबरोबर पुष्पहार अर्पण करायचंय. अंतराला भगदाड पाडण्याचं सामर्थ्य ज्या ज्योतीमध्ये आहे ती ज्योत या ठिकाणी प्रज्वलित केली जात आहे.
सन्माननीय सिद्धेजी लाड यांच्या शुभ हस्ते तसेच सन्माननीय आमदार महेंद्र दळवी यांच्या शुभ हस्ते सुद्धा मी मानसीताईंना सुद्धा विनंती करतोय की आपणही त्या ठिकाणी कृपया जायचं आहे. त्या ठिकाणी सरपंच पत्रे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, राजाबाई केनी साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आनंदजी गोंदली साहेब उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्वप्रथम दीप प्रज्वलन केलं जात आहे, कारण या स्पर्धेला या ज्योतीची सुद्धा तेवढीच गरज आहे. कारण ही स्पर्धा प्रकाशमय होण्यासाठी, या स्पर्धेचा प्रत्येक क्षण प्रकाशमय होण्यासाठी या दीप प्रज्वलनाची नितांत गरज आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेला आशीर्वाद लाभण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सुद्धा विनम्र अभिवादन केलं जात आहे. एक प्रकारची आदरांजली वाहत आहे आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद या ठिकाणी महेंद्र साहेब या ठिकाणी मागत आहेत की ही स्पर्धा जी मी भरवलेली आहे, या स्पर्धेतले 2 दिवस ज्या पद्धतीने एक प्रगतीचं उंच शिखर गाठलेलं आहे आणि उर्वरित 2 दिवस सुद्धा हे अशाच पद्धतीने जल्लोषमय आणि यशमय वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होण्याकरता आशीर्वाद घेतले जात आहेत. मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे आणि आमदार साहेबांना नक्कीच मी धन्यवाद देतोय. या ठिकाणी आज सिद्धेजी लाड आपल्याला याची देई याची डोळा पाहायला मिळत आहेत. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमदार साहेबांसाठी. खरोखर आपण बघतोय 2 दिवस राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांना आमदार साहेब या ठिकाणी आपल्याला याची देई याची डोळा दर्शन होण्यासाठी घेऊन येत आहेत. नक्कीच आपलं या ठिकाणी भाग्य आहे. सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आपण सत्काराकडे या ठिकाणी वळणार आहोत. खरोखर विनंती करतो इतर मान्यवरांना आपण त्वरित या ठिकाणी स्थानापन्न होण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी आपल्यामध्ये या ठिकाणी सिद्धेश लाड यांचा आपण यथोचित सत्कार करणार आहोत. आणि मी निवेदन करतो की आमच्या MD फाउंडेशनला निवेदन करतो की आपण त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. MD फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार केला जातोय. आपण पाहतो या ठिकाणी सिद्धेश लाड सर, या ठिकाणी आदरणीय महेंद्र दळवी साहेब आहेत, राजाभाई त्या ठिकाणी आहेत, आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत. हॅलो, नक्कीच कुलकर्णी साहेब, एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा सन्मान क्रिकेट खेळाचा आहे, हा सन्मान एक कर्तृत्ववान या क्रिकेटरचा आहे, हा सन्मान नक्कीच या ठिकाणी त्याच्या जिद्दीचा आहे. हा सन्मान सिद्धेजी लाड यांनी जी अनेक क्रिकेटर्स घडवलेले आहेत त्याचा सन्मान आहे, त्यांच्या जिद्दीचा सन्मान आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या नीतिमत्तेचा सन्मान आहे, त्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या कमी पडतायत. आपल्या अलिबागकरांचं सपोर्टरची एक वेगळी पद्धत आहे, ती पुन्हा या ठिकाणी आपण दाखवायची आहे. MD फाउंडेशनला सुद्धा धन्यवाद देतोय. एक भरगच्च असा हार, त्या हारातील प्रत्येक फूल म्हणजे MD फाउंडेशनच्या प्रत्येक सदस्याचं ते फूल आहे. त्या हारातील प्रत्येक फुलातील पाकळी म्हणजे तुमचं सिद्धेजी लाड यांच्यावर असणारं प्रेम, सिद्धेजी लाड यांच्याशी असणारं तुमचं नातं या ठिकाणी ते सिद्ध करतंय. खऱ्या अर्थाने एक सुंदर आकर्षक अशी भेट वस्तू ज्याच्यावर आपण बघतोय दमदार आमदार चषक अशी ही तयार केलेली फ्रेम सुद्धा दिली जात आहे. ओव्हर टू कुलकर्णी सर. थँक्यू भाई. जर पाहिलं गेलं तर विश्वातील एक नामवंत प्रशिक्षक दिनेश लाड सर यांचं हे सपुत्र आहे, ज्यांना आत्ताच द्रोणाचार्य अवॉर्ड दिलं गेलं. आणि जर पाहिलं गेलं तर हे जे अवॉर्ड आहे, जर पाहिलं गेलं तर देशप्रेम आझाद कपिल देवचे कोच होते सर, गुरुसिंग अजय जडेजाचे कोच होते, रमाकांत आचरेकर सर, सचिन सरांचे कोच, मॅडम सुनीता शर्मा, अंजुम चोपडाचे प्रशिक्षक, त्याला राजकुमार वर्मा, विराट कोहलीचे कोच. पण मात्र पाहायला गेलं तर रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, अनेक खेळाडू म्हणजे मोहित अवस्थीपासून अनेक खेळाडूंना त्यांनी निर्माण केले. यांचे हे सपुत्र आहेत. तर सिद्धेश लाड या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. धन्यवाद. आज खास करून या ठिकाणी एक ज्येष्ठ आणि आमदार साहेबांवर खऱ्या अर्थाने ज्यांचे कृपा आशीर्वाद आहेत. बघा, अपंग अवस्थेमध्ये असताना सुद्धा आज व्यासपीठावर आले सन्माननीय BG पाटील साहेबांसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
एक वेगळं प्रेम, एक वेगळं नातं, एक माणुसकीचं नातं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार साहेबांसोबत अनेक अशा व्यक्तिमत्वांची माणुसकीची, सहकार्याची, सामाजिक बांधिलकीची अशी अनेक नाती आहेत आणि त्या नात्याचं एक अनोखं बंधन आज ह्या स्पर्धेच्या निमित्ताने राखलं जातंय. एक कर्तव्य पाळलं जातंय आमदार साहेबांकडून की ज्यांनी ज्यांनी मला या उंच शिखरावर पोहोचवलेलं आहे, या प्रगतीच्या शिखरावर पोहोचवलेलं आहे, त्या प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे. त्या प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे. हे एक कर्तव्य, ही एक कर्तव्याची जाणीव. सन्माननीय शिवसेना नेते मंगेशभाई दांडेकर, आणखीन एक सामाजिक क्षेत्रातील उंच नाव, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय खुद्द आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. नक्कीच मित्र, आपण पाहतोय अगदी रायगडच्या कानाकोपऱ्यातील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा अनेक कानाकोपऱ्यातून दिग्गज मान्यवर मंडळींचं आगमन आणि त्यांचा यथोचित सन्मान खऱ्या अर्थाने या ठिकाणी केला जातोय. एक वेगळी परंपरा जपली जाते, एक संस्कार जपले जात आहेत. दळवी परिवाराचे संस्कार, दळवी परिवाराची एक अतिथी देव अशी ही पद्धत या ठिकाणी आपण अनुभवतोय. मंगेशजी दांडेकर यांचा यथोचित सन्मान. या ठिकाणी सन्मान्य नितीनजी आंबोलीकर साहेब, शिवसेना नेते व उद्योजक मुरुड वरून खास आलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते. ऑटो कॉम्बॉक्स. शुक्रिया अजीत सर. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. प्रतियोगिता का शाम का सत्र आप देख रहे हैं, दमदार आमदार प्रीमियर लीग 2024. और आपके स्क्रीन पर, आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. स्क्रीनवरती निश्चितच सिद्धेश लाड आणि आता दोन्ही ऑफिशियल मैदानावरती जात असताना मुन्ना पठाण, त्यांच्या समेत हॅरी आणि आमच्या समेत या ठिकाणी निखिल पडते, जे एक अपकमिंग किंवा समालोचक. दुसऱ्या बाजूला सिद्धेश लाड आपल्या स्क्रीनवरती आहेत, स्पर्धेचे शिल्पकार दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या सोबत. आणि सिद्धेश लाड उजव्या हातानं बॅटिंग करायचे, ऑब्रेक गोलंदाजी, अष्टपैलू खेळाडू आहेत. यापूर्वी नारंगीमध्ये ते दाखल झाले होते नारंगीच्या NCC चषकासाठी. आज आपण बघितलं तर या मंचावरती आपण पाहू शकता ते दाखल झाल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी त्यांना संधी मिळाली होती. खरं तर IPLचा डेब्यू त्यांचा 2018मध्ये, 2019मध्ये किंग्ज 11 पंजाब या संघाविरुद्ध त्यांनी पहिल्याच चेंडूवरती षटकार डोठावला होता. त्यानंतर 2020मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी त्यांना संधी मिळाली होती. परंतु फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 67 मॅचेस, 4247 धावा, कोऱ्याने धावा केल्या आणि त्यामुळे IPL करता त्यांना संधी मिळाली होती. आणि एक असंच सत्र होतं, असं एक पर्व होतं ज्या सत्रामध्ये रणजीमध्ये त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. तर त्यांच्यावरती प्रकाशच आपण टाकणार आहोत. आता स्क्रीनवरती सिद्धेश लाड यांना पाहतो आहे. दिनेश लाड जे प्रसिद्ध कोच आहेत, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त, त्यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांचे प्रशिक्षक आणि त्याचा शार्दूल ठाकूर सारखा एक दिग्गज खेळाडू आपल्याला या भारतीय संघाला मिळाला आहे. आणि दिनेश लाड यांचे सुपुत्र आता आपल्या या मंचावरती. सर, आपलं स्वागत आहे, वेलकम. आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं स्वागत करतोय. नारंगीच्या मैदानावरती त्यांनी खूप छान पद्धतीनं ही चांगली क्रिकेटबद्दलची माहिती दिली होती. त्यांची मुलाखत घेण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली होती. सर, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. थैंक यू. जितने भी दर्शक यहाँ पर खड़े हैं, प्लीज जोरदार तालियां यहाँ पर आदरणीय सिद्धेश भाई के लिए. नक्कीच धन्यवाद. आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच सिद्धेश लाड, त्यांच्या समवेत राजाभाई केणी आणि आपले सर्वांचे फक्त आणि फक्त दमदार नाही तर दमदार, कार्यशील, कार्यनिष्ठ, कार्य जबाबदार, तडफदार, कार्यतत्पर, सेवानिष्ठ आमचे आमदार महेंद्र शेठ दमदार आमदार. नक्कीच गर्वाने सांगतो की ते आमचे आमदार आहेत. मैदानाकडे वळूया, जिथे सामन्याला सुरुवात होते. एकंदरीत धावांचा विचार केला तर 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू, 34 धावा. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, लेट्स बिगिन. पहिला चेंडू मैदानाच्या वरती कशा प्रकारे फेकला जाईल, मग गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जाईल की नियंत्रणाचा वापर केला जाईल, फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर केला जाईल की युक्तीचा वापर केला जाईल, पाहण्याजोगं असेल. दोन्ही दादा संघ मैदानाच्या वरती आपण पाहतोय. सामना थांबेल कारण मैदानावरती खेळाडू मॅजिक स्पिरिटची आवश्यकता.
आता स्क्रीनवरती पुन्हा एकदा सिद्धेश लाड सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत. तंत्र खूप चांगलं होतं, तंत्र शुद्ध अशा प्रकारचे खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूला आपला हक्काचा माणूस, आपले आमदार, लाडके आमदार आदरणीय सन्माननीय प्रसाद. महेंद्र शेठ दळवी. तो पण एक सन्मान करून घेऊया आपण. सन्मान करूया आतापर्यंत. एक मिनिट वेळ घेतो. पुढील सामना आपण पाहतोय अनसोल्ड अर्थातच महेश मोहिते नि पुरस्कृत केलेला एक संघ, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अभिजित माळवी यांचा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओव्हर टू धनंजय सर. येस, अजित सर यांच्याकडे वळूया थोड्या वेळासाठी. थँक्यू. अरे तोपर्यंत या आपण ठिकाणी toss करून अनेक- पण घेऊया. तोपर्यंत आपण वळूया या ठिकाणी काही पाहुण्याचा सन्मान करून घेऊया. थँक्यू. या ठिकाणी अनेक मान्यवर व्यासपीठात स्थानापन्न झालेले आहेत. खास करून सन्मान्य लक्ष्मीताई हरिचंद्र कोळी, खास शेठ, त्यांना आई मानतात, आई प्रमाणेच आहेत, अशा या ताईंचा सन्मान केला जातोय. मी या ठिकाणी विनंती करतोय ताईंना, मानसीताईंना विनंती करतोय की आपण लक्ष्मीताई हरिचंद्र कोळी यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आई आपण पुढे यायचं आहे. खरोखर शेठ आई समान ज्यांना मानतात त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमच्या लक्ष्मी आई. तसेच सन्मान्य लीना जोहनरथ ह्या सुद्धा खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सामाजिक कार्यकर्त्या आणि दळवी परिवाराशी एक घनिष्ठ संबंध असणाऱ्या त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी लीनाताईंना विनंती करतोय की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे आणि मी मानसीताईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच अगदी मानसीताईंबरोबर अतिशय घनिष्ठ संबंध, अगदी नेहमीचे जवळचे सुखदुःख वाटल्या जातात अशा सन्माननीय सौ प्रमिलाताई शेळके, माजी पंचायत सदस्य, यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तसेच सौ रंजिता रमाकांत शिंदे, अलिबाग शहर संपर्क प्रमुख. मी रंजिताताईंना विनंती करतोय आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. आता ज्या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू संदीपजी कदम यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या राष्ट्रीय खेळाडूसाठी. आपलं सगळ्यांचं भाग्य असे हे महान नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू आपल्याला याची दे याची डोळा पाहायला मिळतात. मान्यवरांचा सन्मान मंचावरती बस संपन्न होतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शुक्रिया जी सर, वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 और बल्लेबाज प्रकाश स्टैकिरन पर. इस बार हमारे में उछाला लॉन्ग बॉडी की तरफ गेंद आ रही है, पीछे बिल्कुल खिलाड़ी मौजूद है, सुंदर कैच आउट. सुमित को विकेट. अंपायर क्या कर रहे हैं मैदान के अंदर? हरी बल्लेबाज की हो गई समाप्त पारी और इस वक्त बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं. सुमित जिनको विकेट मिला. अजिंक्य ने बहुत अच्छा कैच लपका. बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए. व्यासपीठावरती या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांना पाहतोय. स्वार्थाला जिथं फक्त काळजात थारा नसतो तिथं फक्त निर्भयात सहकार्याचा पहारा असतो. मनात उत्साहाने भरलेला वारा असतो. तिथल्या आग्रहात नम्रतेचा दरारा असतो. क्रिकेटच्या खेळाला हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, लोकप्रिय आमदार आपण यावेळेला पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. महेंद्र शेठ दळवी साहेब प्रत्येकाचा सन्मान, प्रत्येकाचा आदर यावेळेला करत असताना या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब
सर्वसामान्य कार्यकर्ता ते दमदार आमदार हा प्रवास थक्क करणारा आहे आणि सर्वसामान्य माणसाची त्यांची जोडलेली नाट त्यांच्या समेत प्रसिद्ध क्रिकेटपटू सिद्धेश लाड यांच्याशी चर्चा करत असताना या स्पर्धेचे शिल्पकार मैच की तरफ रुख करते बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। नए बैटर मैदान के अंदर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए निनाद। ओ बहुत अच्छी गेंद, ओ हो ये क्या हुआ, एक बार फिर देखिए अंपायर हैरी लेग बाय का इशारा कर रहे हैं। ये भी एक बार फिर इनका अंदाज देखिए, लेग बाय का इशारा क्रिकेट में बहुत सारी नई नई चीज़ें हो रही है। हैरी ऑफिशियल के तौर पर काम कर रहे हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या 1 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच काहीतरी नाविन्यपूर्ण आजच्या रात्रीमध्ये आजच्या रजळीमध्ये पाहायला मिळणार, याच्यात तीळ मात्र शंका नसणार आहे। नाण्याच्या एका बाजूला अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे ऑन बॉलिंग ट्रॅक, आपण पाहतोय अंगाचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या वरती फेकला गेला होता। पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, मांडवा एंड। आपण हा चेंडू पाहतो, यष्टी रक्षकाचा वेध नाही तर यष्टांचा वेध, त्रिफळाचित फलंदाज बाद होतोय, जाईल तंबूच्या आश्रयाला, तू चल मैं आया अशी स्थिती। धन्यवाद। नक्कीच आपण पाहतोय हॅरी सर मैदानाच्या वरती उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला यस डान्सिंग अंपायरिंग देखील पाहायला मिळेल। प्रशांत सर, चांगली अंपायरिंग आज आपल्याला आजच्या रजनीमध्ये मंचावरती आपण पाहू शकता वारकरी संप्रदायामधील काही व्यक्तिमत्व आता मंचावरती आहेत। चेक चेक, एक मिनिट डॉक्टर हुलवान, आपण कुठे असं लवकर यायचं आहे कारण एका खेळाडूला एक किरकोळ दुखापत झालेली आहे। डॉक्टर हुलवान, आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे। और वो प्रमुख गेंदबाज है जिन्होंने बिल्कुल वो स्टार्ट किया था और पहली गेंद डालने की जब कोशिश की तब इनको थोड़ी इंजरी हुई है, वो सेलिब्रेशन करने का मौका, तो वो कमी खल नहीं रहे। बहुत बढ़िया गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाज द्वारा। प्रतियोगिता का आज का तीसरा दिन, कल ग्रैंड फाइनल है। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता तो बिल्कुल कल चलने वाला है। और चैंपियन कौन बनेगा, दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 का चैंपियन कौन बनेगा वो देखना बहुत जरूरी। इस वक्त अगर देखें तो कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। समय आपको ज़्यादा नहीं लेना है, 4 ओवर के लिए बिल्कुल जो आपको समय बिल्कुल निर्धारित समय है 3 ओवर के लिए 15 मिनट का, 4 ओवर का ये मुकाबला। अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार गेंदबाजी करने के लिए। सुमीत नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए। विनोद जिनके ऊपर सबके निगाहें, देखिए दोनों कप्तान हैं तो डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया था, स्कूप किया था फाइन लेग पर। फाइन लेग पर कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, आसान कैच छोड़ा गया है। और पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। निखिल ये कैच बहुत आराम से आप ले सकते थे। और हरी देखिए, हरी क्या कर रहे भाई, ये क्या छूटा भाई, क्या छूटा, सपना टूटा, ये देखिए क्या छूटा। उसके बाद में बहुत निराश है, बहुत निराश है इनके समर्थक निराश वो बताते भाई। आपल्या रणरागिणी आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहेत। क्रिकेटच्या खेळाचा आनंद आणि महिला सुद्धा कुठे कमी नाहीत या ठिकाणी हा मंच दाखवून देत आहे। और स्विंग एंड मिस, टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था, बीट कर दिया इस वक्त बल्लेबाज को। गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। स्कोर अगर देखें तो रन संख्या 2 रन 2 विकेट के नुकसान पर विनोद और निनाद के ऊपर सबके निगाहें हैं। और सुमित का अच्छा ओवर, लेकिन बेहतरीन गेंदबाज ही, और पहले ओवर में चाता खुलकर खेलने का मौका नहीं दिया। सफल ओवर का खेल समाप्त। ये बैटर क्यों चल रहा है, बढ़ गए दर्शक, बढ़ गई एक बार फिर दिलचस्पी। और कौन उठाएगा ये खूबसूरत ट्रॉफी, ये ट्रॉफी देखिए बहुत खूबसूरत है। समय आपको ज़्यादा नहीं लेना है, 15 मिनट का समय आपको दिया गया है। और फिलहाल आपके पास केवल 9 मिनिट और 48 सेकंद का समय बचा हुआ है। नक्कीच प्रशांत सर, आपण पाहतोय जिथे 34 धावा बनवून पूर्ण करायच्या आहेत, नाण्याच्या एका बाजूला 34 धावा बनवायच्या आहेत, नाण्याच्या एका बाजूला 34 धावा रोखायच्या आहेत। आज अलिबाग टेनिस क्रिकेट मधला क्लास, काय दर्जा असतो ना तो मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय। काय तर प्रश्नाचं उत्तर सुमेध पत्रे आला, पहिल्या चेंडू पहिल्या षटकामध्ये अर्थातच 2 धावा खर्च करून 1 विकेट सुद्धा प्राप्त केली। गतीचा वापर, भन्नाट गतीचा वापर काय असतो ना मैदानाच्या वरती क्रिकेटच्या पटलावरती आज आपल्याला अनुभवायला मिळतोय। वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तेजस खारकरला पाचारण केलं जातंय। तेजस काटकरला पाचारण केलं जाते, माफ करा। तेजस काटकरची ओळख नक्कीच सांगायला नको मित्रांनो, चांगला फलंदाज आहे। आज गोलंदाजी करून दाखवावी लागेल, कारण का पाहायला गेलं तर 34 धावा रोखायच्या आहेत।
देखिए जब कल्पेश इंजर्ड में थे उसके बाद में सुमित ने बहुत अच्छी गेंदबाजी की है, शुरुआत बहुत अच्छी करके अपने टीम के लिए दिला। स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर। चर्चा बहुत हो रही बस टूर्नामेंट की। अच्छा स्ट्रोक ऑन सर पर लॉन्ग ऑन बॉडी की तरफ गेंद को ड्राइव किया, गेंद बिल्कुल इस पर लॉन्ग ऑन क्षेत्र में चली गई, बहुत ही बढ़िया फील्डिंग। और इसी के साथ विनोद 2 पर खेल रहे हैं। स्कोर 3 रन 2 विकेट के नुकसान पर। ये मुकाबला जीतने के लिए बिल्कुल साझेदारी की जरूरत है, क्योंकि निखिल विकेट जल्दी गिर गए। यहाँ से सेम के साथ खेलने की जरूरत है निनाद और विनोद को। नक्कीच नक्कीच प्रशांत सर, आपण पाहतोय पुढील चेंडू फेकला जाईल। राऊंड विकेट, हा चेंडू स्विंग अँड मिस, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने। काय प्रश्नाचं उत्तर मिळते? फलंदाज बाद होऊन माघारी तंबूच्या आश्रयाला। पुनश्च एकदा मोठा हादरा। ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, ताकत का इस्तेमाल करने की कोशिश, बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा। बल्लेबाज बैक टू द पेबलिन। बल्लेबाज थोड़ा निराश है, अंपायर की उंगली खड़ी हो चुकी है। तेजस काटकर ये विकेट टेकर गेंदबाज है। हॅलो वेट, चेक चेक चेक। या ठिकाणी आपण एक सन्मान घेतोय अगदी काही मिनिटासाठी। खास दरवर्षी आमदार साहेब ज्या ह्या सोहळ्याकरता जातात, महाशिवरात्रीच्या निमित्ताने हा सोहळा असतो। याही वर्षी तो सोहळा आहे, मात्र त्याची सुरुवात 7 तारखेला सांगता 10 तारखेला आहे। खास महाराज आलेले, सावर्डेकर महाराज या ठिकाणी आमंत्रण देण्यासाठी शेटना आलेले आहेत। मी विनंती करतोय सावर्डेकर महाराज आपण यायचंय, आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय, सन्मान होतोय या ठिकाणी। आगमोक्त एकादशी, यज्ञ अनुष्ठान, शिवपूजन, संतपूजन, प्रवचन, कीर्तन सोहळा हा महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठेवण्यात आलेला आहे। सावर्डेकर महाराज आपण पुढे यायचं आहे। आमदार साहेबांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। श्री गुरु सावर्डेकर महाराजांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि लगेच त्या ठिकाणी आणखीन एक असं आध्यात्मिक क्षेत्रातील उच्च नाव ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। श्री गुरुमाता सेवाश्रम उत्सव समिती प्रमुख सन्मान्य श्रीयुत विलास भाई मोहन सुर्वे आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचा आहे। ओवर टू कॉम्बॉक्स। शुक्रिया अजीत सर। मैच की तरफ एक बार फिर रुक करेंगे। बहुत ही बढ़िया गेंदबाज में तेजस काटकर द्वारा और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे, पूरी तरह से सभा बांधा है। पहले ओवर में सुमित ने बहुत अच्छा प्रदर्शन किया और जो कल्पेश बिल्कुल चोटिल होने के बाद इनको मौका मिला, तो उस मौके का भरपूर फायदा उठाते हुए दोनों गेंदबाज। नक्कीच चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या वरती। राईट आर्म राऊंड विकेट, षटकातील अंतिम चेंडू फेकला जाईल। लघु टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज येतोय, फलंदाज होईल बाद, जाईल तंबूच्या आश्रयाला। एक मोठा हादरा बसतोय फलंदाजी करणारा संघ, अर्थातच आरसी ग्रुप थळ या संघासाठी। थँक्यू डीजे। फलंदाज बाद कोण होतोय तो म्हणजेच पवन कोंडाजी। आल्या पावली माघारी परतावं लागणार आहे। पवनची जागा भरून काढण्यासाठी राजेश येतोय फलंदाजी करण्यासाठी। नक्कीच प्रशांत सर, असं म्हटलं जातं की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हाच एकदा बाहेर पडतो। तोच दरारा आणि तीच दहशत घेऊन पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो। म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण का मी अजून जिंकलेलो नाही। धावफलका वरती ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते 12 चेंडू 29 धावांची पूर्तता क्रिकेटच्या पटलावरती करायची आहे। काय म्हणाल? आता ट्रॅफिक जाम जेव्हा होतं ना, म्हणजे ट्रॅफिक सिग्नल जेव्हा लागतो खऱ्या अर्थानं, त्यावेळेला 2 कलर असतात, एक तर रेड आणि दुसरा हिरवा। आता दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर या मैदानावरती 4 गडी बाद झालेत, तर रेड सिग्नल लागलाय, 4 गडी बाद झालेत, परंतु तुम्हाला हिरवा होईपर्यंत वाट बघावी लागेल। सेम आणि या ठिकाणी मैदानावरती हा जो किल्ला आहे तो नेटाने लढवावा लागेल। आता ही भूमी रायगडमध्ये आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची आहे। शिवबा लल्ला म्हणून महाराष्ट्र घडला, मैदानातल्या मावळ्याला सुद्धा लढावं लागेल। ही संघर्षाची लढाई आहे, संघर्षाची लढाई आहे। 4 गडी बाद झालेत आणि अशा वेळेला नाजूक अवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं 1983 साली आपल्याला आपली नाजूक अवस्था होती, 17 धावांवरती 5 गडी बाद झाले होते, इथे 5 वरती 4, वेळ जास्त जाते मैदानावरती, त्यावरती देखील लक्ष ठेवा। त्यामुळे या अशा विपरिस्थितीमध्ये आपल्याला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि ते दाखवून द्यावं लागेल। अशा प्रकारे हिरो बनण्याची संधी देखील बॅटरला आहे।
स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय विनोद वाटकरे, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जयेश सुरेकर. आणि हा चेंडू स्विंग अँड मिस. विनोदला नाचवलं जातंय, उभं ठेवलं जातंय, जखडून ठेवलं जातंय. या चेंडूवरती असं सर्व काही घडत असताना नवगावच्या विरोधात उभा ठाकलाय तो म्हणजेच नवगावचाच खेळाडू. आज एका बाजूला नाण्याच्या धावा बनवायच्या आहेत, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवगावच्या खेळाडूला धावा रोखायच्या सुद्धा आहेत. गोलंदाजीचा क्लास काय असतो ना मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. इस बार फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है, गेंद बाउंड्री की तरफ बिल्कुल ट्रबल हो रही है, अच्छा स्ट्रोक, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार फोर. क्या आप भी कमाल कर रहे हैं. एकदा सर्वांना विनंती आहे, हरीचा डान्स तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. हरी थैंक यू. मैच की तरफ रुख करेंगे. क्या बारिश की पहली बूंद गिरी है, अब क्या एक बार फिर रनों की बरसात होगी. जिस तरह से विरोध ने स्ट्रोक खेला था, बेहतरीन बल्लेबाजी, खराब गेंद थी, उसके ऊपर प्रहार. घूमकर ऑन साइड पर खेल दिया, हवा में गेंद है, स्क्वायर लेग पर गेंद के नीचे खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा. एक तेरी एक मेरी, बल्लेबाज विनोद की पारी समाप्त. जयेश को विकेट मिली है. प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये नक्कीच असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाहीत आणि प्रयत्न आपण पाहतोय प्रामाणिक असतील तर यशाला देखील मार्ग नसतो. यश येऊन तुमच्या पाठीशी नक्कीच उभं असतं. थँक्यू. आपण आता वळूया थेट स्टेजच्या जवळ. या ठिकाणी नवीन सामना जो होणार आहे, सिद्धेश भाई, असं आहे की बऱ्याच वेळा आपण प्रीमियर लीग पाहतो, पण प्रीमियर लीगमध्ये अनसोल्डला कुठे स्थान मिळत नाही आहे. पण पहिल्यांदाच अनसोल्डची जी मुलं होती त्यांची मॅच आता मात्र होणार आहे. एकूण जर पाहिलं गेलं ना तर 1000 मुलांनी फॉर्म भरला होता, त्यामधील 24 संघ निर्माण झाले. त्यामधील जे अनसोल्ड होते ते 174 होते. त्यामधील सुद्धा सामना ऑप्शन केलं गेलं, त्यामधील 22 खेळाडू निवडले गेले आणि त्याचा सामना आता मात्र या ठिकाणी होणार आहे. तर मी तुम्हाला आमंत्रित करतो की आपण या ठिकाणी येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आणि हा जो कौल आहे ना सिद्धेश भाई, हा स्पेशल कौल आहे. आपण पाहाल या ठिकाणी शिवसेनेचा स्लोगन आहे. शिवसेना म्हटल्यावरती काय, तर शिवसेना म्हणजे शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभावी आणि निष्ठावंत, ही शिवसेना. आणि हे शिवसेनेचे सर्व शिल्लेदार आपण पाहतोय. आपण पाहूया या ठिकाणी एका ठिकाणी विजय पाटील यांचा संघ आणि एका ठिकाणी महेश पाटील यांचा संघ आपण पाहतोय. आपण नाणेफेकीचा कौल करतोय. सिद्धेश लाड, वन ऑफ द बेस्ट प्लेअर इन मुंबई. आम्हाला गर्व आहे की आमच्या या सिद्धेशला, बोरिवलीतल्या खेळाडूला त्याचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतो त्याच्या हस्ते. आणि पावा शिवसेनेचा स्लोगन आलेला आहे आणि आलाय तो म्हणजे टेल. आपण काय निर्णय घेतला बाबा? फिल्डिंग. आणि आपण आता मात्र या ठिकाणी बॅटिंगला येणार आहेत. तर किती धावामध्ये आपण रोकाल? 50 धावा. बेस्ट ऑफ लक. आपण सामना पाहतो या ठिकाणी. आपण फोटोग्राफी या ठिकाणी होते. हे आठवणीचे फोटो आहेत बाबा, फ्रेम करून ठेवा. आदरणीय महेंद्र शेठ आहेत, सिद्धेशबाई आहेत, राजाबाई आहेत, गोंधळी साहेब आहेत, मान्यवर आहेत. खरोखर अप्रतिम असा सोहळा. एवढा मोठा सिद्धेश जर पाहिलं गेलं ना तर या अलिबागमध्ये एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा पहिल्यांदाच पाहायला मिळते आणि एवढा मोठा जबरदस्त कार्यक्रम पाहतोय आपण. आणि बहुतेक यानंतर सिद्धेशबाई पण स्वतः बॅटिंगसाठी जायला आतमध्ये असं मला वाटतंय. कारण सिद्धेश सुद्धा एक चांगला बॅट्समॅन आहे, चांगला गोलंदाज आहे. तर आपण पाहूया यानंतर सिद्धेश सुद्धा बॅटिंगसाठी जाणार आहे आतमध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शुक्रिया धनंजय. बैक टू द और देखिए मैच की तरफ एक बार फिर रुक करेंगे. बैक टू क्रिकेट. ये बाइक 6 बाइक है और ये किसको मिलने वाली है ये तो बिल्कुल सवाल, लेकिन समीकरण मैच की तरफ रुक करते हैं. जिस तरह से 7 गेंदें 24 रनों की जरूरत है, तो इसका मतलब आखिर गेंद पर आपको बड़ा स्ट्रोक खेलना है. अपनी बोरिंग पार पर गेंदबाज तैयार. जयेश ऑफ स्टंप के बाहर. और ये क्या हुआ? ओ ये क्या कर रहे हैं? ये अंपायर देखिए हरी क्या कर रहे हैं मैदान के अंदर. वाइड बॉल का इशारा. क्या बात है. मैं आदव ने पहली बार ऐसा अंपायर देखा कि सर के नीचे और पाव ऊपर. प्लीज जोरदार तालियां अंपायर के लिए भी बजने चाहिए. 7 गेंदें 23 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार. टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद और ये अनोखा अंदाज है इनका. वाइड देने का एक बार फिर अलग इनका तरीका. और ये हैरी है जिन्होंने कमाल किया. 7 गेंदें 22. सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं.
सामने जयेश है, मैं छक्का कैसे मारूं? अगर ये सोचते रहेंगे तो बाद में बनेगी बड़े स्ट्रोक की जरूरत। फुल टॉस के नो बॉल, नो बॉल। उसके बाद में हरी डांस कर रहे हैं। ओहो, ये उछल रहे हैं, ये नो बॉल है। मुन्ना पठान ने बिल्कुल नो बॉल का इशारा किया। आपका समय भी समाप्त हुआ। ये देखे हरी, ये घूम गए। उसके बाद में इन्होंने फरीद का इशारा किया है, दिए घुमा के। हरी कह रहे भाई दिए घुमा के, अभी भी मौका है। भगवान एक दरवाजा बंद करता तो दूसरा जरूर खोलता है। अब जाकर मजा आएगा। 7 गेंदे 20, ये नो बॉल, ये नो बॉल है तो इसका फायदा उठाने की कोशिश करेंगे बल्लेबाज। दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 पिक्चर है सुपर हिट। अगली गेंद फ्री, दिए घुमा के खेलने का मौका मिलेगा फिलहाल। ये देखिए हैरी, नो बॉल देने का तरीका। उसके बाद में इन्होंने सुदर्शन चक्र घुमाया है। पैरों पर गेंद, अच्छी गेंद थी ब्रॉकोल में। इस वक्त थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात है, रन लेने का कोई मौका नहीं है। 6 गेंदे 20, आपका समय एक बार फिर समाप्त हुआ 15 मिनट का। तो इसका मतलब है बॉर्डिनल पर जो 5 खिलाड़ी होते हैं उसमें से 1 खिलाडी आपको दायरे के अंदर लेना पडेगा। आपला वेळ या ठिकाणी संपलेला आहे 15 मिनिटाचा। याचा अर्थ 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतात, त्यातला 1 क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल। 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता। आणि आमच्या बरोबर या ठिकाणी निखिल पडते। निखिल, काय वाटतं ज्याबद्दल 6 चेंडू 20 समीकरण आहे? नक्कीच प्रशांत सर, असं कोणीतरी म्हटलेलं आहे, बस कर्म तुम्हारा कल होगा और हम कर्म के सच्चे हैं तो कर्म किधर निष्फल होगा। हर एक संकट का हल होगा, बस वो आज नहीं तो कल होगा। लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। हम सच्चे बाप के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा। हर एक संकट का हल होगा, बस वो आज नहीं तो कल होगा। क्या कहेंगे? 6 गेंदे 20 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। हम वादे नहीं इरादे लेके आए हैं। इलाका किसी का भी हो, धमाका हमारे होने वाला है। कहने का वक्त है बल्लेबाज को। 6 गेंदे 20 चैलेंज भी रहेगा। अगर यहां से 20 रन आप बनाएंगे ना तो बिल्कुल हीरो बनने का मौका। यहां से बैंक बैलेंस बहुत अच्छा है। कल्पेश ने पहले ओवर में स्टार्ट करने की कोशिश की, तब जाकर वो इंजर्ड हुए थे, दोबारा अपनी टीम के लिए आए हैं। प्रमुख गेंदबाज है गेंदबाजी करने के लिए। नक्कीच कल्पेश याच्यासाठी कौतुक करावं लागेल, कारण का आज आपण पाहतोय प्रशांत सर संघासाठी एक आपण वचन दिलेलं असतं, प्रॉमिस दिलेलं असतं। मैदानाच्या वरती ते वचन, ते प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी कल्पेश पाटील पुन्हा एकदा येतोय, जिथे 6 चेंडूंवरती 20 धावा रोखायच्या आहेत। एकंदरीत विचार केला तर 14 धावा बनवल्या गेल्यात 18 चेंडूंवरती। 20 धावा रोखल्या जाणार की 20 धावा बनवल्या जाणार? कल्पेश पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक। अपनी बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार। अलीबाग सिटी एनसी गेंदबाजी करने के लिए तैयार ही है। इस बार छोटी गेंद पर प्रहार, दमदार शानदार सिक्सर, ब्यूटीफुल स्ट्रोक। अलिबाग तालुक्यामध्ये दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये। क्या बात है, कमाल का स्ट्रोक। टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था, लेकिन गेंद देखे एक बार फिर बॉलिंग एक्शन बहुत अच्छा। टप्पा एक बार फिर देखिए मिडल ऑफ लेग पर था, दे घुमा के गेंद को खेलते स्क्वायर लेग बॉडी के बाहर। बल्ला घूमा, मैदान झूमा। इस छक्के के साथ मैच ऑन रहेगा, बिल्कुल मैच ऑन रहेगा। शुरुआत बहुत बढ़िया की बल्लेबाज ने। अब 5 गेंदों का खेल और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। नक्कीच प्रशांत सर आला अंगावर घेतला शिंगावर असं म्हणावं लागेल। या चेंडूवरती 6 धावा जमा केल्या जातात। षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। हा चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं जातंय। क या चेंडूवरती लिहिलं होतं, चेंडू जाईल 6 धावांसाठी। शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर बिल्कुल हो रही है। 26 पर 5 आंकड़े बदलते हुए खेल बदलता हुआ मौसम बदला है। और एक बार फिर पहली गेंद छोटी थी, दूसरी एक बार फिर आगे थी। एक्शन रिप्ले देखे, एक्शन रिप्ले में देखे एक बार फिर आगे डालने की कोशिश। बल्लेबाज एक पर थोड़ा बाहर निकाला और गेंद को तारामंडल में खेल दिया है। खूबसूरत शानदार दमदार स्ट्रोक, गेंद बॉडी के बाहर जाते भी 6 रनों के लिए। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है, बल्लेबाज बताते हुए दमदार आमदार प्रीमियर लीग में बहुत ही शानदार खेल। लुक एट द शॉट, डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शोएबल टैलेंट। आकाश में तारामंडल में गेंद जाती भी। अब जाकर आंकड़े बदलते हुए 4 गेंदों का खेल, जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। क्या कमबैक किया है बल्लेबाजों ने।
नक्कीच प्रशांत सर, क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला, मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो आणि जिथे आपण पाहत होतो 6 चेंडूंवरती 20 धावा जमा करायच्या होता, आता इक्वेशन राहिलेलं आहे बाकी ते 4 चेंडू आणि 8 धावा. मग या 8 धावा बनवल्या जाणार की 8 धावा रोखल्या जाणार? नाण्याच्या एका बाजूला आपण पाहतोय कल्पेश पाटील, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला राजेश पाटील. राजेश ऑन फायर असं म्हणूया. षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं जाते सीमारेषा बाहेर. क्या बात है, काय यावेळेला कडक शॉट खेळला गेलाय. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक बॅटिंग मैदानावरती तिसरा बॅक टू बॅक षटकार या ठिकाणी येतोय. राजेश ऑन फायर. धन्यवाद धन्यवाद. आपण पाहतोय तंत्रशुद्ध स्वरूपाची फलंदाजी काय असते ना, अलिबाग क्रिकेटचा क्लास काय असतो ना, अलिबाग क्रिकेटचा दर्जा काय असतो ना, आणि नक्कीच राजेश पाटील हे नाव काय आहे, नक्कीच त्याची ओळख निर्माण करून देतोय आपल्या फलंदाजीनिशी. जिथे आला त्यानं ओळखलं आणि स्वतःला सिद्ध केलं आणि करून दाखवलं. काय म्हणाल? तो आला, त्यानं पाहिलं, त्याने जिंकलं, मन सर्वांची जिंकलेत, परंतु अजूनही सामना संपलेला, कारण 3 चेंडू तक शिल्लक है. जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता, 3 गेंदे 2 रनों की जरूरत है. और एक तरफ एक शेर चोटिल है, पहली गेंद डालने के लिए आए थे तब चोटिल में थे कल्पेश, लेकिन अब मजा आएगा. चोटिल शेर हमेशा बहुत डेंजर होता है. क्या वो कम बैक करेंगे? क्या एक अच्छी बॉल वो डालेंगे? क्या ड्रीम बॉल आएगा? क्या मैच में पलटवार आएगा? अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, ऑन साइड पर मिड विकेट पर बॉल पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लिया गया, दूसरे के बारे में सोच रहे, मना किया गया. यहाँ खतरा है, बिल्कुल खतरा. मैच समाप्त नहीं है, 2 गेंदों का खेल, जीतने के लिए 1 रन की जरूरत है. इंटरेस्टिंग मैच, कांटे की टक्कर मैदान के अंदर. और सिद्धेश लाड जो फेमस खिलाड़ी मंच पर पहुंच चुके हैं और एक रोचक मुकाबला देखने का मौका. 2 गेंदे 1 रन की जरूरत है. मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है. सर, सेनापतीसाठी सेनापती बलिदान करतोय मैदानाच्या वरती असं म्हणूया, कारण का जिथे पाहतोय राजेश पाटीलची फलंदाजी, आक्रमकता, विस्फोटक फलंदाजी सर्व काही पाहायला मिळाली होती. राजेश पाटीलचा विचार केला तर फक्त आणि फक्त मला वाटते 5 चेंडू खेळतोय आणि 5 चेंडूंवरती 19 धावा जमा करतोय राजेश पाटील. अच्छा ड्राइवर वही होता है ना, तो सही समय पर अपना गियर चेंज करता है. तो सही समय पर इन्होंने गियर चेंज किया और उसका फायदा मिला. लगातार 3 छक्के जड़ने के बाद कहानी में बिल्कुल यहाँ और रोचकता बढ़ती भी. बेहतरीन मुकाबला, 2 गेंदों का खेल, जीतने के लिए 1 रन की जरूरत. एक ड्रीम बॉल, कहानी बहुत दिलचस्प बन जाएगी, कहानी बहुत इंटरेस्टिंग बन जाएगी. काबिलियत है कल्पेश के पास, एक अच्छा बॉल डालना है. सामने एक ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने 3 छक्के जड़े हैं और सेट बल्लेबाज हैं. फ्लैग स्लिप, एक गरी की तरफ खिलाड़ी, कवर की तरफ खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्या तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. कुठेही जाऊ नका, पाहत राहा या सामन्याचा शेवटचा डाव. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. कल्पेश डॉट बॉल टाकणार का? बॅट्समन या ठिकाणी हा मॅच समाप्त करणार का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश. यावेळेला हवे चेंडू लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक, तो बदला प्रेक्षक. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. राजेश पाटील गेम चेंजर खेळाडू या षटकाराने सामना संपवलाय. नक्कीच आपण विजय झालेला आहे आणि नक्कीच निखिल पडते नाव इथेच थोड्या वेळासाठी थांबते आणि प्रशांत आदवडे नाव देखील थांबते. घेऊन चालतो आमचे साथी समालोचक गुरुवर्य, अर्थातच यासीन मर्चंट, आणि त्यांच्या समवेत आपण पुण्यामधून एक आवाज ऐकणार आहोत, किरण शिळीमकर. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण पुढच्या सन्मानाकडे वळतोय. एका अशा महान खेळाडूचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. नक्कीच आमदार साहेबांबरोबर ज्यांचे घनिष्ठ संबंध असणारे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सरचिटणीस आरसीएफ, सचिव भारतीय मजदूर संघ मुंबई, सदस्य